सकाळचे 6:30 वाजले. मुंबई पूर्णपणे जागी झाली नाही, पण प्लॅटफॉर्मवर लोकांचा समुद्रच उसळलाय. कोणी डब्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, तर कोणी बाहेर दरवाजाला लटकलंय आणि खूप लोक तर एवढीच प्रार्थना करतात की आज सुरक्षित घरी पोहोचू दे. ही परिस्थिती आहे मुंबई लोकलची. तर याच व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत की या सर्व परिस्थिती मागची कारणं काय आणि यावर आपण काय उपाय करू शकतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. मुंबई लोकलची सुरुवात 1853 साली झाली. त्यावेळेस ही फक्त काही लोकांसाठी मर्यादित होती, परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. मुंबई लोकलमधून जवळपास 75 ते 80 लाख प्रवासी रोज प्रवास करतात. कामावर जाणारा कामगार वर्ग, शाळा कॉलेजांमध्ये जाणारे विद्यार्थी, हॉस्पिटलमध्ये जाणारे नातेवाईक, या सर्वांसाठी लोकल हा एक आधार आहे. मुंबई लोकल थांबली की मुंबई थांबते. मध्ये धक्कादायक बातमी समोर येते. लोकलमधून तोल गेल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांकडून जीवाचा आटापिटा करण्यात येत होता. has rammed into 4 people near Sandhurst Road in Mumbai. दरवर्षी शेकडो लोक मुंबई अपघातामध्ये आपला प्राण गमावतात. काही लोक ट्रेनमधनं पडून आपला प्राण गमावतात, काही लोकांचा रुळावरनं क्रॉस करताना मृत्यू होतो, तर कित्येक तरी लोक प्लॅटफॉर्मवर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे मरून जातात. न्यूजमध्ये एक ठळक हेडलाईन येते, ट्रेन अपघातामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू. परंतु या एका ओळीमागे एक कुटुंब उद्ध्वस्त झालेलं असतं, एक घर अनाथ झालेलं असतं. मुंबई लोकल ही जगातील सर्वात व्यस्त रेल्वे म्हणून ओळखली जाते, परंतु हा प्रवास तेवढाच धोकादायक आहे हे मी नाही तर आकडेच बोलतात आणि याचं वास्तव हे खरंच चिंताजनक आहे. 2025 मध्ये सरकारी रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार 2287 प्रवाशांचा ट्रेन अपघातामध्ये मृत्यू झाला. हा आकडा 2024च्या आकड्याच्या तुलनेत थोडासा कमी जरी असला तरी पण खूप मोठा आहे आणि हा तर फक्त मृत्यूचा आकडा आहे. गंभीर दुखापत झालेल्या प्रवाशांचा तर गिनतीच नाही. याच आकड्यावरून हे सिद्ध होतं की रोज जवळपास 6 ते 7 प्रवासी मृत्युमुखी पडतात. याचाच अर्थ रोज 6 ते 7 कुटुंब उद्ध्वस्त होतं. हा आकडा पाहून तर धक्काच बसला असेल, पण जर आपण दीर्घकालीन आकडे बघितले तर ती गोष्ट अजून जास्त धक्कादायक आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये जवळपास 51,000 प्रवाशांनी आपले प्राण गमावले. गेल्या 10 वर्षांमध्ये जवळपास 21,000 प्रवाशांचे प्राण गेले. मुंबईची लाईफलाईन समजणारी ही मुंबई लोकल कशी लाईफ किलिंग मशीन ठरत आहे हे या आकड्यांवरूनच कळतं. ही आकडेवारी खरंच खूप धक्कादायक आहे, पण यामागची मूळ कारण काय हेच आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहून घेऊया. यातील सर्वात मुख्य कारण म्हणजे अतिगर्दी. पीक आवर्स म्हणजे सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9 या वेळेमध्ये ट्रेनमध्ये चढणं म्हणजे जीव टांगणीला बांधणं. एका डब्याची सरासरी कपॅसिटी असते 250 लोकांची, पण याच पीक आवर्स मध्ये जवळपास 700 ते 800 लोक कोंबलेले असतात. हात हलवायला जागा नाही, मुळात हात तर सोडूनच द्या, श्वास घ्यायलाही अडचण होते. ही फक्त प्रवाशांची होणारी गैरसोय नाही, तर हा जीवघेणा प्रवास आहे. दुसरं सर्वात मुख्य कारण म्हणजे ट्रेन उशिराने धावणं. आपण रोज ऐकतो की आज येणारी ट्रेन 5 ते 10 मिनिटं उशिराने धावत आहे. हे वाक्य एवढं कॉमन झालंय की मुंबईकर आता यावर चिडणंच बंद केलंय. लोक आपल्या नशिबाला दोष देतात आणि पुढे होतात. सिग्नल फेल, वीज पुरवठा खंडित, कोणतेही कारण असो, पण ट्रेन रोज उशिराने धावतात. एक ट्रेन उशिरा झाली की त्यामागच्या पूर्ण लाईन कोलमडून पडते. परिणाम ऑफिसवर जायला लेट, ऑफिसमधनं ताणतणाव वाढतो, पगारात कपात. या सर्वांमुळे लोक जी ट्रेन येईल तिला बाहेर डोरला लटकून जातात. का? कारण की त्याच्या मागची ट्रेन पुन्हा किती लेट होईल हे कोणालाही माहिती नसतं. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे ट्रेनची फ्रिक्वेन्सी. तुम्ही म्हणाल ट्रेनची फ्रिक्वेन्सी कशी? ठाण्यावरनं मुंबईला जाताना दर 4थ्या ते 5व्या मिनिटाला एक ट्रेन आहे. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मुंबईवरून ठाण्याला जाणं किंवा मुंबईवरनं कल्याण डोंबिवलीला जाण्यासाठी दर 4थ्या-5व्या मिनिटाला एक ट्रेन आहे. परंतु मुंबईमध्ये काम करणारा खूप सारा कामगार वर्ग हा कर्जत, कसारा, आसनगाव यासारख्या स्टेशनवर नाही. त्या साईडला जाणाऱ्या ट्रेन एका तासामध्ये एक, मिनिमम पाऊण तासामध्ये एक असते. आता जर ट्रेनच पाऊण तासामध्ये एक आहे तर तिकडे जाणाऱ्या लोकांची गर्दी तर होणारच. ती गर्दी होणार, पुढची ट्रेन गेली की पुन्हा एक पाऊण तास थांबणार, मग घरी कधी जाणार, पुन्हा दुसऱ्या दिवशी ऑफिसला यायचं. यासाठी कामगार वर्ग जी ट्रेन लवकर येईल तिला बाहेर लटकून का होईना, आपला जीव हातात का होईना
घेऊन प्रवास करत असतो, तर या साईडला ट्रेनची फ्रिक्वेन्सी हा खूप मोठा फॅक्टर आहे. आपण प्रॉब्लेम्स तर बघितले, पण यावर काय सोल्युशन असू शकतं हे आपण पाहूया. सगळ्यात पहिलं सोल्युशन जे गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट करू शकतं ते पीक आवर्सचं डायल्युशन. हे थोडं डिफिकल्ट आहे, पण याचा इम्पॅक्ट खूप चांगला असेल. जर तुम्ही बघितलं तर आपला मेजॉरिटी कामगार वर्ग हा 9 to 5 च्या कॅटेगरीमध्ये येतो. याच वेळेमध्ये लोक बाहेर फिरायला निघतात, याच वेळेमध्ये मुलं शाळेत कॉलेजेसमध्ये जातात. आता सर्व गोष्टी जर 9 to 5 मध्ये होणार आहेत, गर्दी तर होणारच. यावर उपाय म्हणजे कामगार वर्गाला डिस्ट्रीब्यूट करणं. काही कंपनीज 2 to 10 या टाइम पिरियड मध्ये ऑपरेट होतील. याचाच अर्थ की शिफ्ट्स मध्ये काम करणं गरजेचं आहे. जर आपण शिफ्ट्स मध्ये काम केलं, हे सगळे क्लॅशेस अवॉइड केले, तर गर्दी काही प्रमाणात कंट्रोल होऊ शकते. मुंबई ट्रेन्सचे डब्बे वाढवणं. आता मेजॉरिटी 12 डब्बा ट्रेन्स धावतात, पण ह्यात जर 15 डब्बा केलाय आणि ट्रेनची फ्रिक्वेन्सी वाढवली तर हीच गर्दी डायल्यूट होईल, जेणेकरून लोक बाहेर लटकणार नाही आणि अपघात टाळले जातील. ऑटोमॅटिक डोअर्स. मेजॉरिटी लोकांचे अपघात हे बाहेर लटकून होत आहेत. डोअरला लटकल्याने बॅलन्स जातो आणि अपघात होतो. हेच अवॉइड केलं जाऊ शकतं जर ऑटोमॅटिक डोअर सिस्टम असेल तर. या ट्रेन्स जर इम्प्लिमेंट केल्या तर नक्कीच अपघातांमध्ये एक ड्रास्टिक रिडक्शन येऊ शकतं. पाचवं आणि सर्वात महत्वाचं सोल्युशन म्हणजे तिकीट्स. आता तिकीट सोल्युशन कसं असेल तर मी तुम्हाला सांगतो. मुंबई लोकल ही जगातील सर्वात अफोर्डेबल ट्रान्सपोर्टेशन आहे. आता खूप सारे लोक विदाउट तिकीट प्रवास करतात. विदाउट तिकीट प्रवास केला म्हणजे रेल्वेसाठी रेव्हेन्यू जनरेशन नाही झालं. जर रेव्हेन्यू जनरेट नाही झाला तर आपल्याला सुविधा कुठनं मिळणार, आपल्या एक्झिस्टिंग सिस्टम मध्ये अपग्रेड कुठनं येणार. त्यासाठी तिकीट काढणं खूप महत्वाचं आहे. फक्त तिकीट काढणं महत्वाचं नाहीये, तर आपण ज्या स्टेशन पासून तिकीट काढतो तिथनं तिकीट काढणं महत्वाचं आहे. तर ते कसं, फॉर एक्झाम्पल मी शहाडवरनं प्रवास करतो. आता मला शहाडवरनं CSMT साठी 250 रुपये तिकीट होतं, पण हेच जर मी कल्याण टू CSMT काढलं तर ते 200 रुपयामध्ये होतं. मग मी विचार करतो की अरे एकच स्टेशन तर आहे, मी कल्याण पासून काढतो. पण याचा इफेक्ट असा होतो की नंबर्स मध्ये प्रवासी कल्याण टू CSMT ट्रॅव्हल करतात हे दिसतं, पण शहाड टू CSMT ट्रॅव्हल करतात हे दिसत नाही.